प्रश्न क्रमांक 8829. अध्यक्ष छापल्याप्रमाणे सभापती महोदय, या इथे आपला उरणच्या रायगड जिल्ह्यामधला उरण इथला मुंबई कंटेनर टर्मिनलच्या तिथला त्याला जोडणारा जो एक मुख्य उड्डाणपूल आहे, त्या उड्डाणपुलाचे काम जे आहे ते सदोष आढळले. या उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये जसाखार पुलाची मुख्य संरचना सुस्थितीत असून उड्डाणपुलाच्या अप्रोच स्लॅब भागामध्ये काही भाग खचल्याचे, सेटलमेंट झाल्याचे आढळून आलेले आहे. आणि पुढे उत्तर क्रमांक 3 मध्ये असं म्हटलेलं आहे की याचं स्ट्रक्चरल ऑडिट एप्रिल 2026 मध्ये झालं आहे आणि त्याच्यामध्ये सेटलमेंट आढळून आलेलं आहे. तर नेमकं याच्यामध्ये त्या पुलाच्या संदर्भामध्ये, स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये एक्झॅक्टली काय स्थिती आहे आणि किती दिवसात याची दुरुस्ती करणार आहे, हा आपला मूळ प्रश्न आहे. टर्मिनल जोडण्याकरता हा रस्ता नॅशनल हायवेकडनं घेण्यात आला होता. ज्या पुलाचा विषय सन्मान्य सदस्यांनी मांडला, सभापती महोदय, पूल हा सुस्थितीत आहे, म्हणजे पुलाला कुठेही हे नाही. पुलाचा जो भराव आहे तो थोडं तिथं जे खालचं सॉईल आहे हे थोडं सेटलिंग झाल्यामुळं काही भाग त्यातला थोडा खचला आणि एक थोडी दुसरी पण आहे की ओव्हरलोडेड व्हेकल गेल्यामुळं पण काही त्याच्यावर परिणाम झाला असेल. पण पुलाला कुठलाही धोका नाही. त्या ह्याचं काम जे आहे ते संबंधित ठेकेदाराकडनं जो आहे त्याच्याकडनं साधारण 3-1 कोटी रुपयेचा खर्च येतोय. ते त्याच्या जे आत्ताचं मेंटेनन्सचं जे क्लॉज आहे त्याच्यातनंच आपण काम करून घेतोय आणि जुलै अखेरपर्यंत त्याच्यावर म्हणजे त्याचं जे भराव आहे त्याचं काम होत आलं आहे. वरचं जे कॉन्क्रिटीकरण पण काही प्रमाणामध्ये झालं होतं ते पण आपण जुलै अखेरपर्यंत पूर्ण करतोय. आणि नाही म्हणजे मला वाटलं दुरुस्ती वगैरे काय की काय नाही. एकीकडे आपण कबूल करताय तिथे सेटलमेंट झाले, याचा सेटलमेंट हा शब्द वाईटच आहे. आता काल रात्री काय सेटलमेंट झाली आम्हाला माहीत नाही, म्हणजे हे म्हणतायत म्हणून बाकीची सेटलमेंट हा असं आहे की मातीची तडजोड ते आले ना ते काल नाव घेतलं, आज आले, त्याच्यावर आलं लक्षात. याच्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की जरी आपण स्ट्रक्चरल ऑडिट ह्याचं केलं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी ती जी माती आहे त्याच्यामुळे तिथे झालेला हा जो प्रश्न आहे हा धोकादायक आहे. आपण आपल्या उत्तरात म्हणत असताना एक गोष्ट म्हणालात की त्याच्यावरनं याची जड वाहनं जास्त, ते पूल त्यासाठीच आहेत. त्याचा असं आता ओव्हर कसं सांगता येईल. आता आम्ही आलो कोस्टलने, त्या बांद्र्यापासून इथपर्यंत सगळंच जाम. आता ते सगळं ओव्हर म्हणायचं का? नाही म्हणता येत ना. हे सगळं गृहीत धरूनच पूल बांधले जातात. हे सगळं गृहीत धरूनच आपल्याला सगळे हे करावं लागेल, त्याचे पैसे दिले जातात त्यांना. आणि म्हणून नुसते त्याच्याकडनं 3 कोटी रुपये होणारा खर्च वसूल करणं हा एवढाच भाग नाही. तर अशा पद्धतीने चुकीचं किंवा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई काय करणार आहात आपण? याच्यामध्ये IRC जे आहे हे इंडियन रोड काँग्रेस याच्याप्रमाणे सगळ्याच नॅशनल हायवेचं हे डिझाईन जे आहेत हे सगळ्या ब्रिजेसचे आणि त्याचे जे भराव आहेत त्याचे एकसारखे. आणि आपण जे म्हणताय हा जो इथं जो हे अनेक ठिकाणी म्हणजे डिझाईनच्या ह्याच्यामध्ये हे लक्षात आले. आपण आता डिझाईनच बदलले, म्हणजे त्याच्याकडनं आपण काम करून घेतोय. हे पूर्वीचं जे डिझाईन सगळी ते थोडेफार म्हणजे त्याच्यामध्ये काही लॅक्युना म्हणा किंवा काही हे होते ते आता हे करून आपण नवीन डिझाईनच हे काम आता करतोय. त्यामुळे आपण जे म्हणताय पुढं ह्याच्यात काही होण्याची शक्यता नाही आणि नवीन जे काम आहे ते
त्यालाच आपण म्हणजे आपण त्याला कुठलाही नवीन पैसे किंवा नवीन त्याला निधी उपलब्ध करून देत नाही. 10 वर्ष हे सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत हे मेंटेन करण्याची जबाबदारी पण संबंधित एजन्सीचीच आहे. त्यामुळे त्यांना अजूनसुद्धा इथून पुढं 10 वर्ष जे आहेत त्याचं पूर्ण होईपर्यंत मेंटेन त्यांनंच करायचे. त्यामुळं हा प्रकार जो आहे हा परत डिझाईन जे आपण चेंज केलं आहे त्याच्यामुळं होणार नाही सेटलिंग. बंटी पाटील. सभापतीमध्ये मगाशी मंत्री महोदय बोलताना म्हणले की ओव्हरलोड वाहन गेल्यामुळं हे सेटलमेंट झालं. मग आता मुंबई ट्रस्टच्या इथं जर हा ब्रिज असेल तर तिथनं जाणाऱ्या कंटेनरचा लोड अँटिसिपेट केला असेल ना बांधकाम करताना. नाही नाही ओव्हरलोड म्हणजे काय सभापतीमध्ये ओव्हरलोड म्हणजे काय दराडेंच्या ऐवजी गीते. त्यामुळं माझा म्हणण्याचा उद्देश काय की मुळात कंटेनरच्या इथं असणारं तसं प्लॅनिंग त्याचं केलं नव्हतं का असा माझा प्रश्न आहे. पती महोदय ते पोर्टच्या इथलाच आहे. आपलं म्हणणं बरोबर आहे की हेवी व्हेकल्सच त्याच्यावरनं जाणार आहेत. पण जे निर्धारित ती एक शक्यता आहे हे तिथं जे भराव खचला थोडा ती एक तर सेटलिंग झालं सॉईलचं हे एक आहे आणि त्या ह्याच्यामध्ये ओव्हरलोड म्हणजे जास्त नियमित जे काही त्याला मापदंड आहे त्याच्यापेक्षा जास्त वजनाचं एखाद्या वेळेस वाहन त्या ह्याच्यावरनं त्या ह्याच्यामध्ये गेलं असेल म्हणून ते परिणाम झाला असेल असं आहे. प्रश्न क्रमांक पुन्हा प्रश्न निर्माण होते. तुम्ही एक सांगा ओव्हरलोड जर जात असेल तर मग बाकी डिपार्टमेंट काय करतं ते हे तुम्ही कबूल म्हणता ओव्हरलोड जाते कोण आहे शोधा त्याला. कोणता अधिकारी आहे तिथं तो काय करतोय. महायुतीत असू द्या हो. ओव्हरलोड होऊन जर आमचे पुलं बेकार होत असेल आणि मंत्री महोदय ते कबूल करत असेल तर तो कोण आहे कोणता अधिकारी आहे शोधला पाहिजे. उद्यापर्यंत नाव सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय सभापती महोदय त्याचं उत्तर द्या. सभापती महोदय बच्चू भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही कोण आहे ते शोधून काढू. मी एक घोषणा करत आहे. श्रीलंका देशाचे